फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 असे ब्लाउज बघणार आहोत जे एकदम युनिक आणि डिझायनर ब्लाउज आहेत। आता सगळ्यात आधी तुम्ही हे पहिले ब्लाउज बघू शकता जे ब्लॅक कलरचं आहे आणि स्लीवलेस टाइप ब्लाउज आहे। जर तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत असतील पण एकदम छोट्याशा स्लीव्ज जर पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीची जी डिझाइन आहे करू शकता। म्हणजे या ब्लाउजला जे आहे मी फक्त धडी लावलेली आहे, जे काट होते ब्लाउज पिसाचे तर ते फक्त काट लावलेले आहे। आणि या काटाला आपण काय केलेलं आहे की हँगिंगची जी लेस आहे तर ती वापरलेली आहे आणि याच्यामुळे जो गेटअप आहे एकदम आपला छान येतो। जर तुम्हाला एखाद्या साडीवर पार्टीवेअर जर डिझाइन तयार करायची असेल किंवा पार्टीवेअर ब्लाउज असं रेडी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे ज्या हँगिंगच्या लेस आहे तर त्या स्लीव्जला वापरू शकता। म्हणजे या काय होतात की एकदम स्लीवलेस असं नाही वाटत आणि एक डिझायनर पॅटर्न जो आहे आपला हाताजवळ आपला रेडी होतो आणि घातल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे एकदम आपला छान आणि युनिक वाटतो। सो अशी जी डिझाइन आहे तुम्ही बनवू शकता। आता सिंपल आहे, फक्त धडी लावलेली आहे स्लीव्जला, मुंड्याला आपण धडी लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर त्याला आपण हँगिंगची जी लेस आहे तर ती वापरलेली आहे। आता हे जे ब्लाउज आहे तर ते पॅडेड ब्लाउज आहे आणि 34 साईज हा ब्लाउज आहे। फ्रंट तुम्ही बघू शकता, फ्रंट आपण पंचकोनी केलेला आहे। बॅक जो आहे तर तोही अगदी सिंपल असा आपण केलेला आहे। जास्त अट्रॅक्टिव्ह जो लुक आहे तर तो आपण स्लीव्जवरती दिलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता ही जी लेस आहे तर ती 120 रुपये मीटरने मी घेतली होती आमच्या इकडे। आता प्रत्येकांचे एरिया वाईज रेट जे आहेत तर ते वेगवेगळे असतात। तर ही जी लेस आहे मीटर तर आपल्याला नाही लागत, अर्धा मीटर ही जी लेस आहे तर ते आपल्याला व्यवस्थित बास होते दोन्ही स्लीव्जला। आणि या ब्लाऊजची जी आहे शिलाई मी घेतलेली आहे 500 रुपये। सेकंड आपला ब्लाऊज जो आहे पार्टीवेअर, हा सुद्धा पार्टीवेअर ब्लाऊज आहे। आता बऱ्याच वेळेला काय होतं पार्टीवेअर साड्यामध्ये जे ब्लाऊज पीस असतात तर त्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन आपली दिलेली असते, म्हणजे एकदम छोटे छोटे गळे असतात आणि त्याच्यावरती वर्क वगैरे आपलं दिलेलं असतं। तसाच हा ब्लाऊज पीस होता। क्लायंटने मला एक फोटो सजेस्ट केला होता की त्यांना अशा प्रकारची डिझाईन जी आहे तर ती हवी होती, सो मी बनवलेली आहे। खालचा जो कपडा आहे मी पूर्ण प्लेन घेतलेला आहे आणि वरच्या कपड्यामध्ये जी डिझाईन होती बॅक साईडची तर ती डिझाईन जे आहे मी घेतलेली आहे। आता ही जी काही तुम्हाला धडी दिसते तर ही बॅकला त्याने दिली होती, सो ती धडी जी आहे वरून आणि खालून मी कट करून ती गळ्याला जी आहे तर ती लावून घेतलेली आहे आणि याच्यामुळे सुद्धा याचा जो लुक आहे एकदम आपला छान आणि युनिक वाटतो। आता तुमच्या जर पार्टीवेअर साड्यावरचे एकदम कॉमन आणि जसे छोटे गळ्याचे जर ब्लाऊज आले तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन जी आहे तयार करू शकता। फ्रंट एकदम सिंपल आहे आणि हा जो पॅटर्न आहे तर तो बोटनेकमध्ये येतो। स्लीव्ज याला डिझाईन जे आहेत तर त्या शॉर्ट स्लीव्ज होत्या, सो मी शॉर्ट स्लीव्ज इथे ठेवलेले आहेत। पॅडेड ब्लाऊज आहे हा जो ब्लाऊज आहे तर तो 36 साईजचा ब्लाऊज आहे। अजून याला आपण बॅक साईडला वगैरे थोडंसं फिनिशिंग याला जो आहे आपण देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता हा पॅटर्न कसा दिसतो। तर हा थोडंसं घातल्यानंतर ट्रान्सपरंट सुद्धा दिसतो पाठीवरती आणि हे एकदम छान वाटतं घातल्यानंतर। सो वरचा जो कपडा आहे आपल्याला वर्कचा घ्यायचा आहे आणि बॉटमचा जो कपडा आहे आपल्याला पूर्ण प्लेनमध्ये घ्यायचा आहे। आणि एखादी तुम्ही त्या मॅचिंगची जी लेस आहे, जर मी धडी लावलेली आहे, जर तुमच्याकडे धडी नसेल तर तुम्ही एखादी मॅचिंगची ब्रॉडमध्ये लेसही लावू शकता, जशी तुम्ही लावून घेतलेली आहे। सो आपला हा सेकंड ब्लाऊज तुम्ही बघू शकता, आपला हा रेडी आपण करून घेतलेला आहे। त्यानंतर तिसरा जो ब्लाऊज आहे आपला काठपदरच्या साडीवरचा आहे आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो काठपदर म्हटलं की एकतरी पॅचवर्क किंवा भरपूर साऱ्या लेस आपण त्याला लावून टाकतो, पण तसं न करता एकदम रिच जर तुम्हाला दिसायचं असेल, युनिक दिसायचं असेल तर अशा पद्धतीचे जे ब्लाऊज आहेत आपण स्टिच करून घ्यायचे आहेत काठपदरमध्ये। सध्या हायनेकचा जो आहे पॅटर्न खूप चालू आहे, हायनेकमध्ये सुद्धा करू शकता। तर क्लायंटने जो आहे मला हा फोटो जो आहे कॉलरचा सजेस्ट केला होता की त्यांना कॉलर ब्लाऊज जो आहे पाहिजे आहे, सो कॉलर जे आहे मी बनवलेला आहे। आता हा कॉलर जो आहे एकच धडी होती, स्लीव्जला मी जॉईंट दिलेला आहे, म्हणजे एक धडी मी उरवून नेकला जे आहे धडी ही वापरलेली आहे, म्हणजे कॉलर धडीचा मी पूर्ण घेतलेला आहे। 34 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि याचं सुद्धा फिनिशिंग जे आहे आपलं खूप छान असं आलेलं आहे। तर कॉमन आपण ब्लाऊज काठपदरच्या साडीवरचे पॅचवर्क न शिवता थोडासा जर तुम्हाला लुक चेंज करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करू शकता किंवा स्टिच करून घेऊ शकता। बॅक जो आहे आपला एकदम सिंपल आहे आणि फ्रंट हुक आहेत आणि कॉलर आहे, कॉलर आपल्याला पूर्ण गळ्याबरोबर हा पॅक बसतो। सो बघू शकता। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या तेही मला कमेंट करून सांगा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।